मुंबई महापौरांच्या अधिकृत बंगल्याचा मेकओव्हर, बंगल्यात संरचनात्मक दुरुस्तीसह रंगकाम, लाकडी कामांचं पॉलिशिंग, छताच्या मजबुतीकरणाची कामं केली जाणार. कामात सुमारे 1.5 कोटींचा खर्च. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यस्तरीय आधार बैठक पार. बैठकीच्या बॅनरवरून तटकरे चाकणकरांचे फोटो वगळले. पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा. रायगडमध्ये महायुतीत बेबनाव, उमेदाच्या प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमावर सेनेचा बहिष्कार. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन. बीएमसीकडून 150 कोटींचं रस्ते मार्किंग टेंडर रद्द. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या संभाव्य घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत महापौरांना आणि आयुक्तांना दिलं होतं पत्र. तर बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपक्रम. मराठी तरुणांना व्यवसायाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचं आयोजन. मंत्री आशिष शेलारांनी केली उत्तर सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. मंत्री शेलारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून. खेळीमेळीच्या वातावरणात महासभा पार. महासभेच्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतात, त्यात फार काही मनावर घेण्यासारखं नव्हतं. महासभेत झालेल्या वादानंतर महापौर अजीव पाटील यांची प्रतिक्रिया. अमरावतीत शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत. शेतकऱ्यांकडून कर्जमाफी आनंद उत्सव साजरा. बच्चू कडूंकडून शेतकऱ्याला लाडू तुलाचा सन्मान. संदीप जोशी राजकारणातून संन्यास घेणार नाहीत. 6 महिन्यांचा ब्रेक घेऊन पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होणार. आमदार संदीप जोशींची माहिती. सरकारकडून भाजपच्या नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी अतिरिक्त 15,000 चौरस फूट जागा मंजूर. 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2054 या कालावधीसाठी 30 वर्षांच्या भाडेपट्टा करार जागेस मान्यता. जळगावच्या भुसावळमध्ये सिंधी समाजाच्या चेट्रीचंद कार्यक्रमात 2 कट्टर विरोधक एकत्र. मंत्री संजय सावकारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संतोष चौधरी यांनी एकत्र येत केला जल्लोष साजरा. अजित पवार मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड. बारामती तहसीलदारांकडे चौकशीसाठी अर्ज दाखल. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांचा अर्ज. चंद्रपूर महानगरपालिकेचा 672 कोटींचा अर्थसंकल्प मनपा स्थायी समितीकडे केला सादर. पुढील बैठकीत मंजुरीची मोहर. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज नागपूर दौऱ्यावर. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आज नागपूर दौऱ्यावर. भारतीय युवा संसद 29व्या उद्घाटन सत्रात होणार सहभागी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या खटल्यात सरकारनं तपासले साक्षीदार. प्रकरणी नागपूर सत्र न्यायालयात कालपासून सुनावणीला सुरुवात. नागपूर जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवरून पालिकेची सभा गाजली. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितेमुळे तीव्र नाराजी व्यक्त. संबंधित सर्व तक्रारी 15 दिवसात मार्गी लावण्याचे निर्देश. नागपूर पालिकेच्या सभापतीपदी इतर पक्षांची वर्णी लागू नये म्हणून भाजपची खेळी. भाजपकडून झोन निहाय प्रभाग रचनेत बदल. भाजपकडे बहुमत असल्यानं सभापती होण्याचा मार्ग मोकळा. रुपाली चाकणकरांनी राजीनामा उशिरा दिला. राष्ट्रवादीनं चाकणकरांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा हल्लाबोल. अंधश्रद्धेपासून दूर राहावं असं माझं मत. चाकणकरांना तिकडे कुणीतरी घेऊन गेलं असेल. पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल. मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. रुपाली चाकणकरांनी आरोप झाला तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. अजून भरपूर मंत्र्यांचे राजीनामे व्हायला पाहिजेत. शोक खरात प्रकरण. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रातील नेते बाबाबुवा तंत्रमंत्र तोडग्यांमध्ये गुरफटत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैवच. रोहित पवारांची ट्विट करत टीका. बेरोजगारीत अडकत चाललेल्या युवा शक्तीला कोण वाचवणार? रोहित पवारांचा सवाल. चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला. सुनेत्रा पवारांची सोशल मीडियावरून माहिती. चाकणकर वैयक्तिक कारणानं राजीनामा देत आहेत. रुपाली चाकणकरांना तत्काळ अटक करा. प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी. चाकणकरांचा राजीनामा हा पहिला टप्पा. एफआयआर दाखल करून चौकशी झाली पाहिजे. महिला आयोगावर IPS अधिकारीच हवी. अंजली दमानी यांची मागणी. चाकणकरांचा राजीनामा होणारच होता. त्या मंत्र्यांचेही राजीनामे झाले पाहिजेत. वडेट्टीवारांची मागणी. अशोक खरातचा मंत्रालयात दबदबा असल्याची बाब उघड. खरात अध्यक्ष असलेल्या श्री शिवनिका संस्थानासाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित. शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थानाला वळवल्याचा आरोप. ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली. शेवटी कर्म म्हणून जास्त उडायचं नसतं. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचं ट्विट कर टोला. अशोक खरातची अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यासोबत जमीन खरेदी. अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटलांसोबत जमीन व्यवहार. पुण्यात रुपाली चाकणकरांच्या विरोधात महिला काँग्रेसचं आंदोलन. रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची मागणी. सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये ग्रामसभा होणार. अशोक खरातनं ज्या गावात मंदिर उभं केलं तिथे सभा. ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लक्ष.
तर खरात प्रकरणी केसरकरांच्या निकटवर्तीयाची चौकशी, दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात. एसआयटी टीमने दीपक लोंढेची केली कसून चौकशी. आज अजितदादांना शांती मिळाली असेल, कीड लागलेल्या आयोगाचा राजीनामा घेतला. महाराष्ट्रातील बहिणींना सुरक्षित भावना दिली. रुपाली ठोंबरे पाटील यांनी ट्विट करत मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. ज्या महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध देशाला प्रबोधन दिलं, त्याच महाराष्ट्रातील नेते भोंदूबाबांच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालत असतील तर असे दिशाहीन मंत्री महाराष्ट्राची दुर्दशाच करतील. अखिल चित्रे यांचं ट्विट करत वक्तव्य. तर राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देताना माज उतरलेला नाही. प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी फोन केले याची चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांचं विधान. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वराज्य शक्ती सेनेचा ऐतिहासिक विजय. करुणा मुंडे यांची शक्ती पुन्हा सिद्ध. मालेगावात रमजान ईद पारंपरिक पद्धतीनं उत्साहाच्या वातावरणात साजरी. मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत देश आणि जगात शांतता नांदावी यासाठी विशेष दुआ केली. अमरावतीत रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी. ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. अकोला जिल्ह्यात आज ईद उत्साहात साजरी. शहरात सुमारे 10,000 मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत ईदची विशेष नमाज पठण केलं. जळगावात बोरनार येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा. मुस्लिम बांधवांनी केली विश्वशांतीसाठी प्रार्थना. सांगलीत जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज अदा. खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशींसह इतर मान्यवरांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा. सोलापुरातील होडगी रोड ईदगाह इथे ईद उत्साहात साजरी. यावेळी मौलाना अमजद काझी यांनी इमामत केली. सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत ईद केली साजरी. अमरावती शहरात रमजान ईद उत्साहात साजरी. खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. बीडमध्ये गॅस टंचाईचा ईद सणाला फटका. गॅस अभावी भाळवणी येथील महिलांना करावा लागतोय चुलीवर स्वयंपाक. छत्रपती संभाजीनगरात रमजान ईद उत्साहात साजरी. शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज अदा. बाजारपेठांमध्ये खरेदी करता नागरिकांची गर्दी. ईद निमित्तानं धुळ्यातील ईदगाह मैदान आणि दाता सरकार दर्ग्यावर हजारो मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण. ईद निमित्त धुळे शहरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त. तर नागपुरात देखील रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी. विविध ठिकाणी ईद निमित्त विशेष नमाज पठणाचं आयोजन. पोलिसांच्या वतीनं देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. रमजान निमित्त इंदापूरमध्ये सामूहिक नमाज पठण स्थळी उपस्थिती लावून आजी माजी मंत्र्यांसह इतर नेत्यांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा. मनमाडला देखील रमजान ईद पारंपरिक पद्धतीनं साजरी. हिंदू बांधवांनी ईदगाहवर येऊन मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा. सिल्लोड शहरात रमजान ईद पारंपरिक पद्धतीनं साजरी. ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. आमदार अब्दुल सत्तारांनी उपस्थित राहून दिल्या समाज बांधवांना शुभेच्छा. वाशिममध्ये रमजान ईद उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी. ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांकडून ईद उल फित्रची सामूहिक नमाज अदा. पुण्यातील पुरंदर येथील नीरा इथे रमजान ईद उत्साहात साजरी. मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा. ठाण्यातील इंदिरानगर परिसरात रमजान ईद निमित्त दूध आणि सेवई वाटप. शिवसेनेच्या बबलू शेख यांच्याकडून तब्बल 10,000 लिटर दूध आणि 10,000 किलो सेवईंचं वाटप. भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी. शहरातील ईदगाह मैदानासह तब्बल 105 मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण. तर बीडमध्ये हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसोबत ईद केली साजरी. हिंदू बांधवांकडून ईद निमित्त घरोघरी जात 500 लिटर दुधाचं वाटप. देशभरात रमजान ईदचा जल्लोष. ईदच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्या. नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देत घेतली गळाभेट. मीरा भाईंदरकरांचा प्रवास लवकरच सुलभ होणार. काशीगाव मेट्रो स्थानक सज्ज. विधानसभा झाल्यानंतर काशीगाव मेट्रो स्थानकाचा होणार लोकार्पण सोहळा. प्रताप सरनाईकांचा पाहणी दौरा. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 5 रुपयांची कपात. महागाईच्या काळात रिक्षा चालकांना किंचित दिलासा. अकोल्यात झुलेलाल महाराजांच्या पावन चेंट्रीचंड उत्सवानिमित्त शहरात शोभायात्रा. झुलेलाल महोत्सवाच्या समितीच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन. कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंगमध्ये नमाज पठण. मुस्लिम बांधवांना पोलीस दलाकडून शुभेच्छा. गुलाबपुष्प देत रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा. वर्ध्याच्या सेलूत शंकरपट आणि कृषी महोत्सवाचं आयोजन. माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. विविध भागातून बैलगाड्यांचा सहभाग. लोणावळ्यातील आई एकविरा देवीचा चोरीला गेलेला कळस मंदिरात परतला. भाविकांच्या उपस्थितीत कळस देवीसमोर विधीपूर्वक स्वाधीन.
नाशिक म्हाडा फसवणूक प्रकरणातील सर्व लेआउट रद्द करण्याकरता विकासकांना नोटीस. 438 जणांना महसूल विभागाची नोटीस. पंढरपुरात जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने संवाद मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून 7 ते 8 हजार प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित. कराडच्या पाठरवाडी डोंगरावर भैरवनाथ देवाच्या यात्रेला सुरुवात. रात्रभर लेझिम, दांडपट्टा, साहसी खेळाचं प्रदर्शन. भाविकांनी गुलालाची उधळण करत डोंगर गुलालात वाहून निघालाय. तर वातावरणातील बदलामुळे नागपुरातील तापमानात घसरण. शुक्रवारी नागपुरात 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा लिलाव. मुमके गावातील 4 कृषी मालमत्तेचा लिलाव पूर्ण. भंडारा झुलेलाल जयंतीनिमित्त बाईक रॅलीचं आयोजन. रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. युवकांनी शहरातून घोषणाबाजी करत उत्साहात काढली रॅली. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत वाढ. सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची अँटॉप हिल परिसरात नोंद. स्थिती नियंत्रणात आणण्याकरता 5495 वाहन चालकांकडून दंड ठोठावला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.